आपलं गाव, आपलं राज्य आणि आपला देश ही भावना मनामध्ये जागवणं आजच्या काळात अधिक गरजेचं झालंय। शिवाजी विद्यापीठात झालेल्या वीर नारी दीपावली स्नेहसंमेलनात हीच भावना कर्नल अमरसिंह सावंत यांनी व्यक्त केली आहे। देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान करताना उपस्थितांचे डोळे अभिमानानं भरून आले। माझं गाव, माझं राज्य, माझा देश ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये रुजली पाहिजे, असं प्रतिपादन कर्नल अमरसिंह सावंत यांनी केलं। शिवाजी विद्यापीठ, विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन, SSD ट्रस्ट आणि ब्रह्माकुमारी यांच्या संयुक्त विद्यमानं शिवाजी विद्यापीठाच्या नीलांबरी सभागृहात वीर नारी दीपावली स्नेहसंमेलन पार पडलं। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल सावंत उपस्थित होते, तर वीरपत्नी शोभाताई पाटील आणि सविताताई बिरांजे या विशेष अतिथी होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते। देशाच्या सीमांवर आपल्या सैनिकांनी रात्रंदिवस पहारा दिल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत। त्यांचा नेहमी सन्मान आणि आदर झालाच पाहिजे, असं कर्नल सावंत म्हणाले। सेवानिवृत्त सैनिकांनी समाजात जागरूकता, शिस्त आणि स्वच्छतेचं संस्कार मूल्य रुजवावं, असं आवाहन सावंत यांनी केलंय। सैनिकांच्या त्यागामुळेच आपण शांततेत जगू शकतो। समाजात एकोपा आणि आदरभाव वाढवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं ब्रह्माकुमारी अलका दिदी यांनी सांगितलं। आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर अजय चंदनवाले यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे वीर कुटुंबांना शासनाच्या वैद्यकीय योजनांची माहिती दिली। शिवाजी विद्यापीठात क्रांतिवन तयार करण्यात आलं असून ते शहीद जवानांच्या स्मृतीचं प्रतीक आहे। शहीदांच्या मुलांना शिक्षणात सवलत आणि शिष्यवृत्तीची सुविधाही दिली जात असल्याचं अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं। कार्यक्रमात प्राध्यापक विनायक दळवी यांनी लिहिलेली फौजी की दिवाली ही कविता सादर केली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद हवालदार शिवाजी पाटील यांच्या वीरपत्नी शोभाताई आणि शहीद अशोक बिरांजे यांच्या पत्नी सविताताई यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर PD राऊत, ऑनररी कॅप्टन सुभाष डोंगरे आणि इतर मान्यवरांचं मोलाचं योगदान लाभलं। कार्यक्रमाला अनेक माजी सैनिक, वीर नारी, सर्वोदयी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।